नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये बघा असिस्टंट या पदासाठी नवीन भरतीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा त्यासोबतच अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ बघण्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये जर बघितलं तर असिस्टंट या पदासाठी नवीन भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा सर्वप्रथम जर बघितलं तर इम्पॉर्टंट डेट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा ऍप्लिकेशन सबमिशन विंडो जी आहे म्हणजे की बघा 16 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 8 मार्च 2026 ही अंतिम दिनांक राहणार आहे. आता बघा त्याच खाली जर बघितलं तर तुमची प्री एक्झाम आणि मेन एक्झाम कधी राहणार आहे, तर बघा प्री एक्झामची जी डेट आहे 11 एप्रिल 2026 आणि मेन एक्झामची जी डेट आहे 7 जून 2026 असणार आहे. आता बघा ही दोन्ही जे डेट आहे टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेले आहे. आता या डेटमध्ये जर बघितलं तर काही बदल पण होऊ शकतो आणि जसा काही बदल होणार तशी माहिती जी आहे तुम्हाला वेबसाईटवरती किंवा बघा मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला देणारच आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि बघा अजूनपर्यंत जर का तुम्ही ही जी सविस्तर पीडीएफ बघितली नसेल तर बघा ही जी पीडीएफची जाहिरात आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची जी चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण भरतीची पीडीएफ बघू शकाल. आता बघा टोटल व्हॅकन्सीज बद्दल म्हणजेच की बघा कोणत्या राज्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मुंबई आणि नागपूर यामध्ये जर बघितलं तर टोटल 249 मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये जर बघितलं 17 जागा रिक्त आहेत आणि तुम्हाला समोरच बघा कॅटेगरी वाईज पण तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहेत. आता बघा जनरल म्हणजे ओपन मध्ये जर बघितलं मुंबईमध्ये 144 जागा रिक्त आहेत आणि सर्वाधिक जर बघितलं तर रिक्त जागा तुम्हाला मुंबई मध्ये दिसून येणार आहेत. आणि एकूण जर बघितलं तर बघा 650 जागेसाठी म्हणजे की बघा ऑल इंडियाची ही जी भरती जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरबीआय मध्ये असिस्टंट या पदासाठी. त्याच खाली जर बघितलं तर बघा यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि बघा सिलेक्शन प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे मी ते तुम्हाला समोर सांगणारच आहे. आता बघा एज लिमिट बद्दल जर माहिती बघितली तर बघा मिनिमम 20 वर्ष आणि 28 वर्षापर्यंतची एज लिमिट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. आणि जे काही एससी एसटी कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. आणि ओबीसी जे अदर बॅकवर्ड क्लास असतील त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. आता बघा पीडब्ल्यूबीडी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, जे की बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं वाढून मिळालेलं आहे. संपूर्ण जे एज लिमिट बद्दलची माहिती आहे आपण बघितलेली आहे. त्याच खाली जर बघितलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर बघा यामध्ये जर बघितलं ॲटलीस्ट अ बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ अ मिनिमम ऑफ 50% मार्क्स. म्हणजेच की बघा यामध्ये जर बघितलं तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी जर का तुम्ही 50 गुणांच्या टक्क्यासह प्राप्त केलेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. आता बघा यामध्ये जर बघितलं एससी, एसटी, पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी जर बघितलं फक्त पास क्लास असणे आवश्यक आहे. आणि जे काही ओपन असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस कॅटेगरी असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर तुमची जी पदवी आहे 50% गुणांसह पास असणे आवश्यक आहे. यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच बघा संपूर्ण जे माहिती आहे ग्रेड पॉईंट बद्दलची पण तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. स्कीम ऑफ सिलेक्शन म्हणजे की बघा सिलेक्शन प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. तर बघा सर्वप्रथम तुमची प्री एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा मेन एक्झामिनेशन आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे की एलपीटी ते तुमची असणार आहे प्रत्येक राज्यानुसार. आता बघा प्री एक्झाम मध्ये जर बघितलं तर अभ्यासक्रम काय असणार आहे, तर बघा नंबर ऑफ टेस्ट आणि सब्जेक्ट कोणकोणते देण्यात आलेले आहे. तर बघा इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितलं तर बघा इंग्लिश लँग्वेज कडून 30 क्वेश्चन, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन, एकूण जर बघितलं 100 क्वेश्चन आणि मिनिमम मार्क 100. टोटल जर बघितलं तर बघा सेक्शनल वाईज तुम्हाला इथे टाइम देण्यात आलेला आहे 20 मिनिट 20 मिनिट 20 मिनिट. टोटल जर बघितलं 1 अवर म्हणजे की बघा 1 अवरचा जो प्री एक्झाम तुमची कंडक्ट केल्या जाणार आहे. आता बघा मेन एक्झामिनेशन जर बघितली तर बघा तुम्हाला इथं टोटल 5 सब्जेक्ट देण्यात आलेले आहे. जे की बघा एकूण नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले 200 आणि मॅक्झिमम मार्क बघितलं 200. आणि यासाठी जर बघितलं तर बघा 135 मिनिटचा जो टाइम आहे तुम्हाला सेक्शन वाईज तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस आणि टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज हा जो आहे मेन एक्झामिनेशनचा जो अभ्यासक्रम आहे यामध्ये देण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट बद्दल पण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
आता बघा तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करणार आहात, तर त्या राज्याची तुम्हाला जे लोकल लँग्वेज आहे, जसे की बघा महाराष्ट्रामधून आपण जर का अर्ज केला, तर जे महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, ते आपल्याला लिहिता, बोलता, वाचणे येणे आवश्यक आहे. जर का तुम्हाला ती आली नाही, तर तुम्ही म्हणजे की डिस्क्वालिफाय करण्यात येणार आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा या भरतीची एक्झाम जी आहे, ते कोण कंडक्ट करणार आहे, तर बघा IBPS मार्फत जर बघितलं, तर ही बँकची जी भरती आहे, ते कंडक्ट केल्या जाणार आहे. समोर बघा एक्झामिनेशन सेंटर जर बघितलं, तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा या पदासाठी वेतन श्रेणी किती मिळणार आहे, तर बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट विल ड्रॉ स्टार्टिंग बेसिक पे जे की बघा 29,000 पर मंथ. पण बघा एक्स्ट्रा अलाउन्स म्हणजे की भत्ते जर ॲड केले यामध्ये, तर टोटल जर बघितलं तर 58,514 आणि एच-आर-ए जर का ॲड केला, तर बघा तुमची 60,000 प्लस जी आहे तुमची सॅलरी जी आहे असिस्टंट या पदासाठी तुम्हाला मिळणार आहे. आता बघा संपूर्ण जे म्हणजे की बघा खूप चांगल्या प्रकारची जो तुम्हाला वेतन श्रेणी आहे या पदासाठी मिळणार आहे. आता यासाठी जर बघितलं तर एक्झाम फीसाठी किती फी चार्ज लागणार आहे, तर बघा एक्झामिनेशन फी जर बघितली तर एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीसाठी जर बघितलं तर ₹50 जे आहे फी चार्ज लागणार आहे आणि जनरल, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी ₹450 आणि ही जी फी आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि स्टाफसाठी जर बघितलं तर कोणत्याही प्रकारची फी जी आहे ती आकारण्यात येणार नाही आहे. त्यानंतर बघा जेवढी काही महत्त्वाची माहिती आहे आपण दिलेली आहे. आता बघा एक्झाम सेंटरबद्दल जर माहिती बघितली तर सर्वात खाली जर बघितलं तर एक्झाम सेंटरबद्दल पण माहिती या पी-डी-एफमध्ये देण्यात आलेली आहे, की कोणत्या ठिकाणी जे एक्झाम सेंटर तुम्ही भरू शकाल. त्यामध्ये तुम्हाला बघा जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करसाल, त्यावेळी तुम्हाला ऑप्शन येणारच आहे. तर बघा यामध्ये जर बघितलं तर जे संपूर्ण जे एक्झाम सेंटरबद्दलची माहिती आहे आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा लिस्ट ऑफ लँग्वेज अवेलेबल ॲज मीडियम ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे की बघा एक्झाम कोणत्या भाषेमध्ये तुमची राहणार आहे. तर बघा मुंबईमध्ये जर बघितलं तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी हे जे 4 भाषा आहेत तुम्हाला यामध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता बघा लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटरबद्दल जर बघितलं तर मुंबईसाठी जर बघितलं मुंबईमध्ये कोणकोणते एक्झाम सेंटर देण्यात आलेले आहे. तर बघा मुंबईमध्ये जर बघितले सेंटर तर बघा छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर अशा प्रकारचे जर बघितलं तर हे तुम्हाला इथं एक्झाम सेंटरबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा संपूर्ण जे महत्त्वाची माहिती आहे ते आपण बघितलेली आहे. आता बघा ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळी तुम्हाला काही अडचण आढळली किंवा बघा या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा असिस्टंट या पदासाठी जर बघितलं वेतन श्रेणी तुमची 60,000 अधिक तुम्हाला मिळणार आहे. बघा पदाचे नाव आणि काम जे आहे म्हणजे खूप चांगलं असणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना आर-बी-आयमध्ये काम करायचे असेल असिस्टंट या पदासाठी, तर त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा. यासाठी जर बघितलं तर बघा तुमची प्री एक्झाम, मेन एक्झाम आणि त्यासोबतच बघा यामध्ये जर बघितलं कुठल्याही प्रकारचा जो इंटरव्ह्यू आहे ते घेतला जाणार नाही आहे. फक्त 2 एक्झामवरती जर बघितलं तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांपर्यंत या भरती संदर्भातील माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून ते या भरतीसाठी अर्ज करू शकतील. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा त्या भरती संदर्भात जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.